आजच्या काळामध्ये सगळं आपण इकोसिस्टमच अशी बनवली आहे की अध्यात्म म्हणजे गळ्यात माळा पाहिजे, काहीतरी मठ पाहिजे, काहीतरी वेशभूषा पाहिजे आणि लोकांना काहीतरी प्रभावित करणारी भाषा पाहिजे आणि पैसे पाहिजे, लोकांकडे पैसे असले पाहिजेत, वेळ पण पाहिजे. आणि पण ह्याच्यामध्ये कोणी मनुष्य असा विचार करत नाही की हे अध्यात्म माझ्या जीवनामध्ये ॲप्लिकेशनमध्ये मी कसं आणू अरे जी भगवद्गीता लोक निवृत्तीनंतर म्हातारी मंडळी मंदिरात जाऊन ऐकतात, त्यांना हे कोणी तरुणपणी का नाही सांगत की ती युद्धभूमीमध्ये सांगितली गेलेली आहे, ज्याने आपली शस्त्र सोडलेली आहेत अशाला पुन्हा उद्युक्त करण्यासाठी सांगितलेली आहे. मग ही भगवद्गीता जर मी माझ्या जीवनात त्या टप्प्यावरती वाचली आणि जर ती माझ्या जीवनात मी अंगीकारली तर मी देखील अर्जुनासारखा नाही का होऊ शकणार? ही गोष्ट आपल्याकडे कोणीच सांगत नाही. ना शाळा सांगते, ना युनिव्हर्सिटी सांगते, ना कोणी घरामधली व्यवस्था सांगते. घरामध्ये एखादा तरुण मुलगा जप करायला लागला तर आजूबाजूचे म्हणतात अरे काय तुला कामधंदा नाही आहे का, तुला काही करायचं नाही आहे का? सत्संग ऐकायला गेला तर म्हणतात अरे वा तुझ्याकडे भरपूर वेळ दिसतोय मोकळा. वाय डोंट यू अंडरस्टँड, वाय नॉट दी होल सोसायटी अंडरस्टँड की या गोष्टी देखील त्याच्या जीवनामध्ये त्याच्या करिअरसाठी पूरक ठरू शकतात. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणे मधल्या उद्योग मंत्र सेगमेंटमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत रवींद्र पाठकजी. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो रवींद्रजी. फार इंटरेस्टिंग आजचा एपिसोड होणार आहे याची मला खात्री आहे, कारण उद्योग क्षेत्राशी संबंधित जरी हा पॉडकास्ट असला तरी याला एक अध्यात्माची किनार आहे म्हणा, याला एक विचारांची महत्त्वाची एक दिशा आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण रवींद्रजी यांचा स्वतःचा उद्योग आहे रवी इंडस्ट्रीज, जे 97 पासून ते या उद्योगामध्ये आहेत. आणि जेव्हा त्यांनी हा उद्योग सुरू केला तेव्हा त्याची उलाढाल 2 कोटी होती आणि आता त्याची उलाढाल 50 कोटीपेक्षा जास्त झाली आहे. तुमचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. अवजड उपकरणं ते तयार करतात, हा एक भाग झाला. पण आपला उद्योग सुरू केल्यानंतर 98 म्हणजे त्याच्या पुढच्या वर्षी गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह त्यांना झाला आणि त्याचबरोबर समर्थ रामदासांच्या विचारांचे भोई आहेत ते तो विचारांचा प्रसार करत असतात आणि ते विचार मानतात, त्या दृष्टीनं प्रसारही करत असतात. तर आता त्यांना बोलण्यामागचं कारण असं आहे की अध्यात्म ही अत्यंत व्यक्तिगत गोष्ट आहे असं मला वाटतं. बरोबर. आजपर्यंत मित्र म्हणेच्या प्लॅटफॉर्मवर आध्यात्मिक गुरु कोणी आले नाही आहेत. ह्याचं कारण असं आहे की मी काय कुठल्या अध्यात्माच्या विरोधात नाही आहे किंवा माझं काही मतं वेगळी आहे त्याच्यातला भाग नाही, पण अध्यात्म जर व्यक्तिगत असेल तर ते आपण सार्वजनिक करताना विचार करायला लागतो. खरं आहे. पण तुमच्या केसमध्ये तुम्हाला इथं का तुम्ही म्हणजे आमंत्रित का झाला तर ते विचार तुम्ही उद्योगामध्ये आणले आणि उद्योग मोठा झाला. सो अध्यात्म जेव्हा मटेरियलिस्टिक लाईफमध्ये येतं खरं आहे, तेव्हा जर त्याची सांगड बसली तर काय होऊ शकतं हे मला आजच्या पॉडकास्टमधनं हवं आहे. बरोबर. म्हणजे एकीकडे अध्यात्म म्हणजे निवृत्ती, अध्यात्म म्हणजे त्याग करून या सर्व जगातून बाहेर पडणे, असे संस्कार झाले असताना तुम्ही मात्र त्या विचारांची कास धरून तुम्ही तुमचा उद्योग वाढवता आहात, लोक जोडता आहात, हे मला महत्त्वाचं वाटतं. खरं आहे. आपलं वाक्य पण चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं हेच आहे. निश्चित. तर आजच्या पॉडकास्टमधनं तुम्हाला हे जे तुमचे विचार तुम्ही जोडता मटेरियलिस्टिक लाईफशी, उद्योगाशी, मानसिकतेशी, बरोबर, हे मला महत्त्वाचं वाटतं. आजचा एपिसोड बघितल्यानंतर उद्योग करणाऱ्या माणसामध्ये किंवा नोकरी करणाऱ्या माणसामध्ये 10% जरी फरक पडला तरी ते खूप मोठं यश असेल असं मला वाटतं. सुरुवात करूया. अगदी. पहिला प्रश्न की तुम्ही उद्योग सुरू केला, इंडस्ट्री उभी केली आणि लगेच अनुग्रह झाला तुम्हाला. अनुग्रह झाला म्हणजे नेमकं काय, तो का आणि तो तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये कसा मिक्स झाला, खरं आहे, हा माझा पहिला प्रश्न आहे. नमस्कार आणि सर्वप्रथम धन्यवाद मला या प्लॅटफॉर्मवर बोलवल्याबद्दल. ॲज यू करेक्टली सेड की 97-98मध्ये मला हा रवी इंडस्ट्रीज नावाचा बिझनेस, मी फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर होतो. माझे वडील पोस्टामध्ये होते आणि वयाच्या 18व्या वर्षीच मला माझं शिक्षण थांबवून नोकरीला लागावं लागलं, पार्ट टाईम डिग्री करावी लागली. या सगळ्या गोष्टी करत असताना बिझनेसमध्ये पडल्यानंतर स्वाभाविकपणे जो ताणतणाव आपल्या पहिल्या जनरेशनला सामोरं जावं लागतो, तर या ताणतणावावरती नेमकं काय उत्तर शोधावं हे कळत नव्हतं. बऱ्याचदा घाबरल्यासारखं व्हायचं. अशा परिस्थितीमध्ये मनुष्याला कुठला ना कुठला तरी आधार गरजेचा असतो. मग आपण आजच्या काळामध्ये जर अध्यात्म तुमच्या जीवनात नसेल तर तुम्ही कुठेतरी मित्रसंगती किंवा कुठला तरी क्लब किंवा कोणीतरी एखादा मेंटर या दृष्टीने आधार शोधत असता. पण नशिबाने माझ्या जीवनामध्ये गोंदवलेकर महाराजांचं जे दररोजचं प्रवचनाचं पुस्तक आहे
ते दररोजच्या प्रवचनाच्या पुस्तकाची मला प्रत प्राप्त झाली आणि ते पुस्तक वाचताना असं लक्षात आलं की अरे नेमकं मला याच गोष्टीची गरज आहे. आणि त्या गोष्टीचा आधार घेत जेव्हा मी माझ्या मनाला एक प्रकारे स्वतःच्या नियंत्रणाखाली आणू शकलो, त्या तणावाला मी सामोरं जाण्याची शक्ती निर्माण करू शकलो, या सगळ्या गोष्टीने मला एक मनाची एक स्थिरता जी असते, आणि तुम्हालाही माहिती आहे की कुठल्याही गोष्टीवरती पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी पहिले तुम्हाला तुमच्यावरती नियंत्रण मिळवणं फार गरजेचं असतं. बरोबर. आणि अध्यात्माने जर मला काही दिलं असेल या बिझनेससाठी तर तो एक स्टेबल प्लॅटफॉर्म दिला, ज्या स्टेबल प्लॅटफॉर्मच्या आधारावरती मी अनेक निर्णय घेऊ शकलो. अनेक प्रकारचे माझ्या जीवनामध्ये होणारे बॅकफूटवर जाणारे प्रसंग असतात, त्या प्रसंगांमध्ये मनुष्य घाबरून जातो. पण अध्यात्म आम्हाला एक अशी गोष्ट देतं की तू घाबरू नकोस, तू पुढं चालत राहा, तुला मार्ग निश्चित सापडत राहील. हा जो एक जीवनाला मिळणारा आधार आहे हा अध्यात्मामुळे मला प्राप्त होतो. मी एक उदाहरण देत असतो की परमार्थ किंवा बिझनेस या दोन परस्पर ज्या गोष्टी आपण पहिल्यांदा बोललो, तर मनुष्याच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एखाद्या बॉक्सिंगच्या मॅचसारखं त्याचं नशीब आणि त्याचं जीवन याचा संघर्ष चाललेला असतो. प्रत्येकालाच त्या संघर्षामध्ये जिंकायचं असतं. पण आपण आजपर्यंत अशी कुठली बॉक्सिंगची मॅच बघितली नाही की ज्यामध्ये बॉक्सर तर जिंकलाय पण त्यांनी एकही नॉकआउट पंच खाल्लेला नाही किंवा एकही पंच खाल्लेला नाही. तसं तुम्ही बिझनेसमध्ये जेव्हा काम करत असता तेव्हा तुम्हाला कधी लॉस होतो, कधी तुम्हाला अपमान सहन करावा लागतो, कधी उपेक्षा सहन करावी लागते, कधी तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडत नाहीत. ह्या सगळ्या एक प्रकारे मिळणारे पंचेस आहेत. पण या पंचेस नंतर पुन्हा रेझिलियंटली उठून उभं राहणं हे जर मला कशाने प्राप्त झालं असेल तर ते अध्यात्माने प्राप्त झालं. त्यामुळे माझ्या दृष्टीने ह्या दोन क्षेत्रांना खरं तर वेगळं करणं अत्यंत अवघड आहे. तुमच्या आयुष्यातला असा पहिला अविस्मरणीय अनुभव कुठला होता जो तुम्हाला खूप मोठा पंच लागला आणि ज्याच्यामुळे अध्यात्माला तुम्ही पुन्हा उभे राहिला? 2000 साली माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि मला पहिला मुलगा झाला होता. आणि ॲज अ न्यू एंटरप्रेन्युअर काही डिसिजन माझेही चुकत होते. जसे की उदाहरणार्थ मी जे काही प्रॉडक्ट धरले होते ते प्रॉडक्टमध्ये प्रॉफिट काहीच नव्हता. नुसतं आम्हाला एक प्रकारे व्हाईट कॉलर सारखं राबवलं जात होतं आणि फायनली लक्षात आलं की आपल्या खिशातूनच पैसे चाललेले आहेत. त्यामुळे ते प्रॉडक्ट बंद करून दुसरं प्रॉडक्ट चालू करण्यासाठी मला पूर्ण फॅक्टरी बंद करावी लागली. आणि जवळजवळ 3 महिने माझी फॅक्टरी बंद होती. आणि नुकतंच लग्न झालेलं आहे, एक मूल आहे आणि मागं काही विशेष आपल्याकडं हे नाही आहे, सपोर्ट नाही आहे. तर मग अशा वेळेला मन बऱ्यापैकी अस्थिर बेचैन झालं होतं. आणि मग त्यावेळेला मला आठवतं की ही 2001 सालची वेळची परिस्थिती आहे. तेव्हा गुरुपौर्णिमेचा काळ होता आणि मी गोंदवल्याला गुरुपौर्णिमेच्या काळासाठी गेलो होतो. आणि संध्याकाळी महाराजांचं तिथं प्रवचन वाचलं जायचं. आणि त्यामध्ये महाराजांच्या प्रवचनात एक वाक्य होतं की एखादी लांब उडी जर मारायची असेल तर 4 पावलं मागं गेल्याशिवाय माणसाला लांब उडी मारता येत नाही. त्यामुळं जर तुम्हाला तुमच्या प्रपंचामध्ये असं वाटत असेल की तुमची अधोगती होतीये तर लक्षात ठेवा, विश्वास ठेवा की एका मोठ्या महत् कार्याची सुरुवात होतीये. आणि हे वाक्य माझ्या हृदयाला असं जाऊन काही भिडलं की म्हटलं महाराज म्हणजे ही जी सगळी अधोगती चाललेली आहे ह्यामध्ये निश्चित काहीतरी महत्कार्य घडत आहे. आणि काय असतं, अध्यात्म म्हणजे मी कुठली भ्रामक संकल्पना सांगत नाही. हा प्रत्येकाचा, ॲज यू करेक्टली सेड की ही खूप इंडिव्हिज्युअल ओरिएंटेड गोष्ट आहे. त्यामुळे मला इंडिव्हिज्युअल ओरिएंटेड गोष्टीमध्ये उगीच प्रत्येकाला त्या श्रद्धेच्या दिशेने वळवायचं नाही आहे. मनुष्याला आपल्या जीवनामध्ये पुरुषार्थ करण्यासाठी हुरूप लागतो, उत्साह लागतो, एक विश्वास लागतो, एक आशेचा किरण लागतो. आणि मग तो आशेचा किरण कधी एखाद्या शब्दातून येतो, एखाद्याच्या स्पर्शातून येतो. मला श्री महाराजांच्या प्रवचनातलं हे वाक्य हा एक असा आशेचा हुरूप वाटला. आणि त्या उत्साहामध्ये मी ज्या पद्धतीने कामाला लागलो त्याचं आज हे मूर्तिमंत रूप झालं की जी कंपनी 3 महिने मला बंद ठेवून परत चालू करायची इच्छा झाली, त्यातून मी नवीन प्रॉडक्ट्स डेव्हलप केली. आणि आज आमची कंपनी ऑइल अँड गॅस फील्डमध्ये, जे एक अत्यंत प्रॉमिनंट फील्ड आहे, किंवा पॉवर जनरेशनमध्ये, रवी इंडस्ट्रीज हे भारतवर्षामध्ये अतिशय प्रेस्टिजियसली ओळखलं जाणारं नाव आहे. पण या सगळ्या भूमिकेच्या मागं हा जो आशावाद आहे, हा जो दुर्दम्य आशावाद आहे, तो दुर्दम्य आशावाद माझ्या कामाला आला. त्यामुळे मी इथं कोणाही असं म्हणणार नाही की कुठल्या बाबांनी माझ्या हातामध्ये ही माळ दिली किंवा हा गंडा घातला आणि मी तिथून एवढा भरभराटीला आलो. मला यामध्ये एकच दिसतं की ती जी लांब उडी मारण्याची जी एक संकल्पना मला माझ्या गुरूंनी दिली की त्यासाठी 4 पावलं मागं जावं लागलं तरी काळजी नको करू, मोठी उडी तू निश्चित मारू शकतो. हा विश्वास मला त्या क्षणी गरजेचा होता आणि तो अविस्मरणीय आहे. तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला, होप, आशा. खरंय, या सगळ्याला आशा असते की आपण पुढे जाण्याची आपल्याला आशा असते. तुम्ही जसं आत्ता म्हणालात की ते वाक्य तुम्हाला इथं लागलं चांगल्या अर्थानं आणि मग तुम्हाला असं लक्षात आलं की आपण 2 पावलं मागं आलेलो आहोत. खरंय. आता नुसतं मागं आलं म्हणजे पुढे जाणार असं नसतं, तुम्हाला पण हिमतीनं श्वास रोखून उडी घ्यावी लागते. मग उद्योगपती म्हणून किंवा उद्योजक म्हणून
तुम्ही असे काय डिसिजन या वाक्यानंतर घेतले, फटाफट घ्यावे लागले, किंवा तुम्हाला धाडसानं तुम्ही घेऊ शकला? की ते करेज आधी नव्हतं, पण मग ते वाक्य मी आणल्यानंतर मला काही गोष्टी करेजियसली करता आल्या. ते निर्णय काय होते ज्याच्यामुळे तुम्ही खरंच तुमची एवढी झाली? निश्चित नाही. बिझनेसमध्ये कसं आहे, आता तुम्ही पण ज्या प्रोफेशनमध्ये आहात तुम्हालाही माहिती आहे की तुम्हाला काहीतरी आउट ऑफ द मार्केट जर तुमच्याकडे व्हॅल्यू असेल तरच तुमच्या प्रॉडक्टवर लोक अट्रॅक्ट होणार आहेत. तुम्ही जे 10 लोक करतायत तेच जर तुम्ही 11वं म्हणून करायला गेला तर तुमच्यामध्ये फक्त जो स्वस्त देईल त्याच्याकडेच लोक जाणार. हे स्वाभाविक गणित आहे. आणि मी मार्केटमध्ये जेव्हा सुरुवातीला गेलो तेव्हा मी अशी प्रॉडक्ट घेतली होती की ज्याच्यामध्ये माझा नंबर कदाचित या 10च्या पुढे 11वा नंबर या रूपाने मी लागलो होतो. मग मी या 3 महिन्यामध्ये विचार असा केला की मी काय असं वेगळं करू शकतो, माझ्याकडे काय कोअर प्रॅक्टिसेस आहेत, माझ्याकडे काय कोअर बिझनेस प्रोसेसेस मी सेट केलेले आहेत, त्याच्यामुळे मी असं कुठलं प्रॉडक्ट बनवू शकतो ज्याच्यामध्ये मला व्हॅल्यू ऍड करता येईल. पण हे करत असताना हा झाला तुमचा इंटरनल स्ट्रगल. बरोबर. हे करत असताना मटेरियलिस्टिक स्ट्रगल असतो. ऍब्सोल्युटली. पैसे नसतात, हो, फॅक्टरी बंद झालेली असते, लग्न झालेलं असतं, हा जो पुन्हा झंझावत असतो बाहेरचा, आउटर वर्ल्डचा, ह्याच्याशी डील कसं केलं? नाही, मी यासाठी एक डेडिकेटेड प्लॅन बनवला, एक 3 महिन्याचा प्लॅन बनवला आणि एक डी-एरिएटर नावाचं एक प्रॉडक्ट मी डेव्हलप केलं. त्याच्यासाठी मी महाडपासून गुजरातपर्यंत सगळ्या साईट्सवर फिरलो, ते प्रॉडक्ट नीट समजून घेतलं. म्हणजे आम्ही जे मधल्या कंपन्यांना द्यायचो आणि मधल्या कंपन्या ज्या एंड युजरला द्यायच्या, तर मी ते थेट एंड युजरकडे गेलो, त्यांच्याकडे जाऊन ते प्रॉडक्ट शिकून घेतलं, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतले आणि देन आय केम आउट विथ अ रिवाइज डिझाईन. त्या रिवाइज डिझाईनचं पेटंट म्हणण्यापेक्षा मी काय असं कुठे अप्लाय केलं नव्हतं, पण त्या रिवाइज डिझाईनची मास्टरी माझ्या अनेक क्लायंट्सना खूप प्रभावित करून गेली. आणि त्यामुळं माझा बिझनेस जो 2 पावलं मागं आला होता तो मी जेव्हा ती गिअर बदलला गाडीचा आणि या नवीन प्रॉडक्ट सकट मार्केटमध्ये आलो, तर आज म्हणजे 2002 पासून सौमित्र दादा मला आनंद वाटतो की 1500 इक्विपमेंट मी इन्स्टॉल केलेत त्या पर्टिक्युलर R&Dचे जे मी डेव्हलप केलं त्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये. आणि या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये मला एक म्हणजे कसं असतं ना की तुमच्या मनाला जर ते एक कपाटच उघडलं नाही ना, नाही मी यशस्वी होणारच आहे, मला माहिती आहे. माझ्या गुरुनी मला सांगितलं की हे 2 पावलं मागं आलोय याचा अर्थ मी फेल्युअर होणार नाही. त्यामुळे माझ्या मनामध्ये ना कुठंच 1% देखील फेल्युअरचं मनामध्ये भीतीच येत नव्हती या सगळ्या गोष्टी करत असताना. म्हणजे मला यामध्ये MS धोनीचं उदाहरण द्यावं असं वाटतं की त्याचा जे एक शांतपणा म्हणा किंवा शेवटच्या ओव्हर असली तरी त्याच्याबद्दल एक होप असते मनामध्ये, कारण की त्याच्या चेहऱ्याकडे बघून असं कधी वाटत नाही की मी हारलेलो आहे. तो प्रयत्न शेवटपर्यंत करतो आणि एकदा का मनुष्य त्या स्थिर भूमिकेमधून काम करत असतो, इट इज क्वाईट लाईकली की त्याच्याकडून तो पंच मारला जातो, त्याच्याकडून ती सिक्सर मारली जाते. आणि इथं मला अध्यात्म हे माझ्या बिझनेसशी फार कोरिलेट होता. या सगळ्यामध्ये अध्यात्म कोरिलेट होतं याच्याकडे मी परत येईन. खरंय. पण तुमच्या लेखी अध्यात्म म्हणजे नेमकं काय? नाही, अध्यात्माचा सगळ्यात मूळ अर्थ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एका अभंगात सांगितला आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आज आपल्याला स्वतःचा हॅपीनेस इंडेक्स शोधला पाहिजे. आज आपण बघतो की ओव्हरऑल जेनझी बघा किंवा कुठलाही मनुष्य बघा, हा एका भ्रमामध्ये अडकलेला आहे, सतत एका विशेष सायकलमध्ये अडकलेला आहे. त्याला मटेरियलिस्टिक गोष्टी पाहिजे, त्याला असं वाटतं की ती गोष्ट मिळाली की मी सुखी होईन, पण ती गोष्ट मिळता क्षणी त्याला लगेच तो एक स्वल्पविराम आहे आणि त्याला लगेच पुढची गोष्टीची भ्रांत लागते. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आनंद हा नेहमी भविष्य काळात राहतो. आनंदाला वर्तमान काळ कधीच राहत नाही आजच्या माणसाला. तो आज कुठलीही गोष्ट एन्जॉय करू शकत नाही. तो त्या एन्जॉयमेंटच्या संकल्पनेला ग्रहण करत असताना देखील त्याच्या मनामध्ये पुढची भ्रांत चालू आहे, मृगजळासारखं. अगदी अगदी. तर परमार्थ हा माझ्या दृष्टीने संपूर्ण समाधानाचा विषय आहे, संपूर्ण प्रसन्नतेचा विषय, आनंदाचा विषय आहे. आणि हा आनंद प्रसन्नता उगीच हिमालयाच्या गुहेमध्ये जाऊन किंवा एखाद्या मठाधिपती होऊन भोगण्यापेक्षा प्रपंचरूपी लॅबमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असताना या प्रयोगाचं यश अपयश हे दोन्हीही तुम्हाला जेव्हा समसम भोगता येईल, कारण की भगवंताने सांगितलंय समोहम सर्व भूतेषु नमे द्वेषोस्ति न प्रिया, मी सगळ्यांमध्ये समत्वाने आहे. तर जीवनाच्या यश अपयश या भूमिकेकडे समत्वाने पाहत आपली प्रसन्नता टिकवणं हा माझ्या दृष्टीने समत्वानं कसं बघणार पण. मग एक्झॅक्टली, कारण की ह्या सगळ्या गोष्टींना स्वीकारण्याची तयारी, हा जो टॉलरन्स आहे, आज आपण स्वीकारत नाही म्हणजे काय करतोय? आज आपल्याकडे टॉलरन्सच नाही आहे स्वीकारण्याचा, कारण की आय हॅव गॉट 0 टॉलरन्स फॉर माय फेल्युअर अँड आय कॅन ओनली कॉम्प्रोमाइज विथ सम अमाऊंट ऑफ प्लस मायनस फॉर माय गेन्स. पण मी माझ्या लॉसला कुठल्याही प्रकारचा टॉलरन्स द्यायला तयार नाहीये. आज ती व्यापकता जेव्हा तुमच्याकडे येईल त्यावेळेला तुमच्याकडे अनलिमिटेड ऑपॉर्च्युनिटीज तयार होतात, अनलिमिटेड. आज काय होतंय माणसाचा, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तरुण मुलांना असं म्हणेन की ज्यांना स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे, हे मोस्टली
एस्पेशली आमच्यासारख्या पांढरपेशा घरामध्ये एकच गोष्ट सांगितली जाते की हे झालं तर काय, हे झालं तर काय, या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींचाच विचार सतत मनामध्ये येत बिझनेस असतो. नाही चालला तर हा काय? नाही करायचं. किंवा लोक आले नाहीत तर काय? म्हणजे मी असं म्हणत नाही की त्या गोष्टींचा विचार करणं चुकीचं आहे. एक्झिट गेट प्रत्येक ठिकाणी पाहिजेच तुम्हाला, की हे नाही झालं तर काय करायचं, हा विचार लॉजिकल आहे. पण काय होतं की सतत अशा प्रकारच्या विचारांनी मला असं वाटतं की मराठी माणसाची झेप ही रोखली जाते. म्हणजे मी बिझनेसमध्ये असल्यामुळे मी अनेक प्रकारच्या परप्रांतीय लोकांशी पण भेटायला येतो. ते इतके बिनधास्त असतात, असं नाही की त्यांच्याकडे काही फार परमार्थ किंवा अशा गोष्टी आहेत, पण एक त्यांच्याकडचा जो बिनधास्तपणा आहे, किंवा मारवाडी समाजामध्ये उलट असं म्हटलं जातं कितनी डुबकी मारके आया तू. म्हणजे बिझनेसमध्ये 4 डुबक्या मारल्या तर तो मनुष्य मॅच्युअर्ड झाला बिझनेसमध्ये. आज आपल्याकडे थोडंसं 10% जरी बिझनेस खाली आला, तुला सांगत होतो ना नको करू, कशाला गेलास तिकडं. तर अशा प्रकारची जी मनोवृत्ती आहे, मला असं वाटतं की आपण समाजाला बदलण्यापेक्षा मी काय करतो आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्ण खात्री असली पाहिजे. पण मग करेक्ट, अगदी बरोबर आहे. पण मग ही जी खात्री माझ्या मनी असायला पाहिजे, बरोबर आहे, याला अध्यात्म 100%. कारण ती खात्री म्हणजे काय, श्रद्धा आहे. त्या खात्रीचंच नाव श्रद्धा आहे माझ्या दृष्टीने. श्रद्धा म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळेला तुमच्याच मनाप्रमाणे तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला एक माहिती पाहिजे की बघा, साधा आपला नगरसेवकाशी जरी ओळख असली वॉर्डातल्या, तरी मनुष्य म्हणतो अरे काही काळजी करू नको, मी वॉर्डातलं काम करू शकतो. मला असं म्हणायचं की तो परमात्मा कोण आहे, या ब्रह्मांडाचा नायक आहे, या चराचराचा नायक आहे. जर माझी त्याच्या चरणी श्रद्धा असेल, माझी जर त्याच्या चरणी भक्ती असेल, मी जर त्याचं नाम घेत असेल, आणि जर तो माझ्याबरोबर सतत आहे, ही माझ्या भूमिका माझी जर दृढ असेल, तर मी कशासाठी घाबरू. अशी कुठली गोष्ट आहे की जी त्याला अशक्य आहे. ही गोष्ट, फॉर एक्झाम्पल, मी माझ्या रामाची कथा सांगतो किंवा मी माझं रामायण गातो. या रामायणामधून मला काय मिळतं, आता मी माझ्या रामाकडे एक बिझनेसमन म्हणून बघतो. कसं? आता फॉर एक्झाम्पल, जेव्हा रामराया सीताजींचं अपहरण झालं तेव्हा निघाला, नाशिकच्या दंडकारण्यामध्ये फिरतोय, रडतोय, आणि त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की रावणाने, जटायूने सांगितलं की रावण तिचा हे करून गेला. मला आता सांगा सौमित्र दादा, जर अशी परिस्थिती आहे तर रामाकडे काय होतं त्यावेळेला? एक धाकटा भाऊ आणि एक धनुष्यबाण, याच्या पलीकडे काही नव्हतं. एक मनुष्य म्हणून विचार करा, मी तो परमपिता आहे, परमेश्वर आहे, ते बाजूला ठेवतो. मी जर त्याच्या जागी असतो तर मी असा विचार केला असता की अरे लक्ष्मणा, आता ही काही वेळ नाही युद्ध करण्याची, आपण काम करू, अयोध्येला परत जाऊ, भरताला सांगू ते वडिलांची प्रतिज्ञा बाजूला ठेव, मला सैन्य दे, मला रावणाशी लढायचंय. हा लॉजिकल विचार आहे, तार्किक विचार आहे. पण अध्यात्म काय दाखवतं, माझा राम काय वागला, आत्ताच्या मिनिटाला काय अवेलेबल आहे. वानर अस्वला अवेलेबल होती तिथं, आणि वानर अस्वलांचं सैन्य रामाने उभं केलं, आणि सौमित्र त्यावेळेचा विश्वविजेता रावण, त्याला जाऊन त्याच्याच घरामध्ये नेस्तनाबूत त्यांनी केलेलं आहे. मग ही गोष्ट जेव्हा आजच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये रडणाऱ्या लोकांना मी सांगतो, अरे कशासाठी रडता, नाही हो, जर केला असतो प्रोजेक्ट वेळेत, पण लोक नाही चांगली मिळत, लोक कामं चांगली नाही करत. मग माझं रामायण त्यावेळेला मला सांगतं, अरे माझ्या रामाने वानर आणि अस्वलांकडून कामं करून घेतली. सो इट इज नॉट द प्रॉब्लेम विथ द सबऑर्डिनेट्स, इट इज द प्रॉब्लेम विथ द लिडरशिप. तुम्ही लिडरशिप काय करताय. रामाने विश्वास कोणाकोणावर टाकला. रामाने हनुमंताला पाठवलं लंकेमध्ये, रामाने अंगदाला शिष्टाई करायला पाठवलं जेव्हा रावणच्या लंकेमध्ये तो गेला तेव्हा. हा जो विश्वास असतो ना नेतृत्वाचा, हा नेतृत्वाचा विश्वास संघटनेमध्ये एक फार मोठी सकारात्मकता आणतं. प्रत्येकाला एक विश्वास देतो, एक आपलेपणा देतो, आणि त्या आपलेपणातून मनुष्याचं संघटन कौशल्य हे त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवून देऊ शकतं. त्यामुळे अध्यात्म आणि बिझनेस यामध्ये मी कुठेही अंधश्रद्धेला जागा देत नाही. कुठल्याही पद्धतीचा मी गंडा दोरा या गोष्टींच्या पूर्णपणे विरोधात आहे. पण मला एक वाटतं की ह्या सगळ्या आपण जर गोष्टींचं जर नीट मंथन केलं आणि जर त्यांना आजच्या काळाच्या आधारे या जर एंटरप्रिन्युअर्सच्या समोर ठेवलं, तर आपल्यामध्ये देखील खूप खूप पोटेन्शियल आहे आपल्या मराठी मुलांमध्ये, की जी मुलं ह्या सगळ्या आध्यात्मिक बॅकग्राऊंडच्या आधाराने होरायझन, खूप मोठं होरायझन गाठू शकतात. यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही चांगला मुद्दा सांगितला. एक, श्रद्धेचा जेव्हा विषय असतो, खरं आहे, तेव्हा आता श्रद्धा प्रत्येकाच्या मनात असते. वेगळ्या देवतांबद्दल असते, संतांबद्दल असते, मातापितांबद्दल असते. श्रद्धा प्रत्येकाच्या मनात असतेच. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याच्यामध्ये पुन्हा थिन लाईन आहे. खरं आहे. आता आपल्याकडे जी आहे ती श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे हे ओळखायला पाहिजे आपण. तुम्ही जो विचार करताय रामराज्याचा, आणि आता जी गोष्ट मला सांगितली, बरोबर, तीच गोष्ट तुम्ही श्रद्धेनं ऐकली आणि ती इम्प्लिमेंट केली तुमच्या बिझनेसमध्ये. हा झाला श्रद्धेचा भाग. अंधश्रद्धा म्हणजे काय, रामावर सोपवून टाकायचं सगळं, की तो बघेल,
त्याची गोष्ट नंतरच बघू, ऐकूच नाही की श्रीराम आहेत बघू करू काहीतरी करून घेतील. आजचा युवक हा मोस्ट ऑफ द टाइम मला दिसतो तो देवळांमध्ये दिसायला लागतो, तो मला वेगवेगळ्या ठिकाणी हात जोडताना दिसायला लागतो. ठीक आहे, श्रद्धा असावी. मग ही जी लाईन आहे खरंय, ती अंधश्रद्धा होऊ नये आणि ती श्रद्धा कल्टिवेट व्हावी मटेरियलिस्टिक लाईफमध्ये, यासाठी काय करायला पाहिजे? नाही, ह्याच्यामध्ये साधं गणित आहे. यश किंवा सक्सेस इज इक्वल्स टू तुमचा पुरुषार्थ गुणिले श्रद्धा, हा मी फॉर्म्युला देईन. बरं, तुमचं यश जे आहे यामध्ये तुमचा पुरुषार्थ म्हणजे तुमचं कर्तृत्व हा भाग त्याच्यातला अतिशय महत्वाचा आहे. माझे समर्थ काय म्हणतात की उपासनेचा बहुआश्रयो, उपासने विण निराश्रयो, किंवा बहुत केले तरी जयो होणार नाही, किंवा आधी केल्याची पाहिजे, हे समर्थांचं सांगणं आहे. कुठल्याही संतांनी प्रयत्नाचा कधीच धिक्कार केलेला नाही. मला सांगा, जर आदि शंकराचार्य हे जर प्रयत्नवादी नसते तर केरळामध्ये जन्माला आलेला हा युवक काश्मीरपर्यंत जाऊन या 4 पीठांची स्थापना करू शकला असता का? जर सगळंच रामराया करणार आहे तर जागेवर बसून हे सगळं व्हायला पाहिजे होतं. माझ्या समर्थांनी आग्र्यापासून ते साताऱ्यापर्यंत मठ स्थापन केले. एवढं मोठं सगळं हिंदवी साम्राज्य त्यांनी उभं करण्यामध्ये एवढा प्रचंड मोठा हातभार लावला. कुठल्याही संताच्या जीवनामध्ये जर गेला तर त्यांनी प्रयत्नाला थोडंसं देखील कमीपणा आणलेला नाही. आज आमच्याकडे काय होतं, अंधश्रद्धा जेव्हा येते जीवनामध्ये तेव्हा असं वाटतं की असेल हरित देईल खाटल्यावरी. करेक्ट. आणि ती गोष्ट संपूर्णपणे चुकीची आहे. तुम्हाला अध्यात्म काय देतं? अध्यात्म सगळ्यात मोठी गोष्ट जर मला काही देत असेल तर इंट्रोस्पेक्शन देतं, अंतर्मुखता देतं. बघा, आजच्या काळामध्ये फेल्युअर एक्सेप्ट करण्यासाठी कोणी तयार नसतं. प्रत्येकजण स्केपगोट बघतं की बाबा नाही रे, मी गेला असं रे, पण ह्याच्यामुळे मी फेल गेलो किंवा त्याच्यामुळे मी फेल गेलो. अध्यात्मामध्ये पहिली तर गोष्ट तुम्हाला स्वीकार करता यायला पाहिजे की आहे आणि हे मला स्वीकार केला पाहिजे. मग दुसरी गोष्ट की ह्याच्यामध्ये नेमकं माझं कुठलं गणित बिनसलंय याचा मला अतिशय शांतपणे विचार केला पाहिजे. आणि हा शांतपणे विचार सौमित्र दादा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही तुमच्यापासून त्रयस्थ होता. वेन यू बिकम अ थर्ड पार्टी फॉर युअर सेल्फ. जर तुम्ही सतत डिफेंडच करत राहिला की नाही मी बरोबरच होतो, माझं योग्यच होतं, मी सगळं केलं ते चांगलंच केलं, ह्या सगळ्यामध्ये ह्या गोष्टींमुळे मी चुकलो, पण ह्या सगळ्यांमध्ये आपण फक्त दुसऱ्यावरती खापर फोडून, जसं पु ल देशपांडे म्हणायचे की मराठी माणूस दुकान उघडतो आणि 2 वर्षानंतर दुकान कुठल्या तरी माणसाला भाड्याने देऊन उद्योजकता या विषयावरती भाषण द्यायला मोकळा होतो. तर तशी व्यवस्था उपयोगाची नाही आहे आपल्याला. आज आम्हाला बघा, बिझनेस म्हटलं की तुम्ही फेल्युअरसाठी रेडी राहायलाच पाहिजे. फक्त यश कोणाला मिळणार आहे? जो फेल्युअरचा ॲनालिसिस प्रॉपर करेल, थर्ड पार्टी म्हणून करेल, माझं नेमकं काय चुकलं म्हणून ह्याचा विचार करेल आणि ती चूक सुधारण्यासाठी पुन्हा तयार होईल. ही त्रयस्थता येणं हे जर फळ कशाचं असेल तर ते अध्यात्माचं आहे. त्याशिवाय मनुष्य आध्यात्मिक नसेल तर तो स्वतःशी त्रयस्थ होऊच शकत नाही. हे निसंग होणे स्वतःशी. या सगळ्यामध्ये अध्यात्म काय सांगतं, म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त आयसोलेट होत जाता, तुमचे होत जाता. हो. आणि इकडे आहे मटेरियलिस्टिक लाईफमध्ये मोह. बरोबर आहे, सर्व प्रकारचे आहे. पैशाचा असेल, उद्योग वाढीचा असेल, कपड्यांचा, लत्त्यांचा, सर्व प्रकारचे मोह. ह्या दोन्ही पूर्ण भिन्न गोष्टी आहेत. बरोबर. संतांनीही सांगितलंय की मोह त्याग सुरू केला की तुम्ही त्या अध्यात्माच्या दिशेने जायला लागता, तुमचा आनंद आणखी बहरायला लागतो. बरोबर आहे. आता तुम्ही बिझनेस करताय, खरंय, तुम्ही 2 कोटी ते 50 कोटी केले, खरंय. इन अ वे हा मोहच आहे ना. बरोबर, माझा बिझनेस वाढावा. इन अ वे तुम्ही आधी एक 1 BHK मध्ये असाल, आता तुम्ही 3 BHK मध्ये आला असाल, हे पण आहे. पण तुम्ही एकीकडे अध्यात्माचा पुरस्कार पण करताय. ही 2 टोकं कशी जोडताय? ह्याच्यामध्ये मी म्हणजे आपण हे दावा करणं चुकीचं आहे की आपण आपल्या गुरुशी संवाद करतो, कारण की माझे गुरु देहानी जाऊन आता 125 वर्षाचा काळ होत आलेला आहे, 113 वर्ष टू बी प्रिसाइज. पण कसं असतं की जेव्हा आपण अंतर्मुख होतो, जेव्हा आपण साधना निष्ठा असतो, गुरुने दिलेली साधना आपण करत असतो, तेव्हा या गोष्टीचा आतून कंटाळा येणं किंवा या गोष्टीचं नकोसे वाटणं हे स्वाभाविक आहे. मला देखील माझ्या बिझनेसमध्ये अशी कधी कधी फेज येत असते की अरे हे सगळं मग कशाला मांडायचं, कशाला हा एवढा सगळा उपद्व्याप करायचा, स्वांत सुखाय आपलं रामनाम घेत बसूत. पण माझा गुरु मला यावरती काय सांगतो, मला आतून आवाज येतो, अरे आज या 150 लोकांचा जो प्रपंच चाललाय हा काही परमार्थ नाही आहे का रे म्हणे. आज या 150 लोकांच्या चुली पेटतायत, आज या 150 लोकांना एक चांगलं जीवन जगण्याचा मार्ग मिळतोय. आणि मी माझ्या कंपनीमध्ये फॅक्टरी ॲक्ट नाही, काही नाही, तरी आज आमच्या गोंदवलेकर महाराजांना अन्नदान आवडतं म्हणून माझ्या कंपनीमध्ये सगळ्यांना जेवण मोफत दिलेलं आहे. आज मला असं वाटतं की वॉरन बफेकडून आपण काय शिकावं की मनी इज नॉट एव्हरीथिंग, बट व्हाईल सेईंग सो लेट अस हॅव ॲम्पल.
देन ओनली वन हॅज टू से की मला पैसा हा काही सर्वस्व नाही. आज तुमच्या खिशामध्ये 10 रुपये आहेत आणि उगीच तुम्ही मोहत्यागाच्या गोष्टी करणार याला काही अर्थ नाहीये. तुम्ही आज मी असं म्हणतो की तुम्ही टाटांचा आदर्श ठेवा. टाटा हे तुम्हाला फक्त बिझनेसमनच वाटतात का? ते पारमार्थिक नाही आहेत का? आज तो मनुष्य सगळ्यामध्ये असूनही तो त्या सगळ्यापासून अलिप्त आहे. एक चॅरिटेबल ट्रस्ट करून तो लोकांच्यासाठी बरंच काम करतोय. मला असं वाटतं की परमार्थ म्हणजे केवळ निसंग होणं किंवा केवळ वेशभूषेच्या आधाराने त्या संताचं मूल्यमापन करणं हे चुकीचं राहील. हे आजच्या काळामध्ये एवढ्या लोकांना प्रेरणा देऊन उद्योगाला लावणारे आणि या सगळ्यापासून अलिप्त राहणारे हे देखील आधुनिक संतच आहेत. या सगळ्यामध्ये तुमची वाटचाल पुढे कशी झाली? तुम्हाला अनुग्रह झाला, त्यानंतर तुम्ही 2 स्टेप मागे गेला आणि पुन्हा तुम्ही निश्चित त्या दिशेने लागला. आता हे वाढवताना तुमचा उद्योग वाढवताना कुठले कुठले महत्वाचे अध्यात्मातले टप्पे आहेत तुमच्या आयुष्यात? आता कसं आहे की एक सगळ्यात मोठी बिझनेसला गोष्ट लागते ती म्हणजे व्हिजन. जो मनुष्य बिझनेस हेड करतोय त्याच्या समोर व्हिजन फक्त ISO डॉक्युमेंट पुरती लिहिली गेलेली नसावी. ती व्हिजन त्याच्या हृदयामध्ये कोरलेली असावी. आणि ती व्हिजन काय असावी तर लोक आजच्या काळामध्ये लिहितात की वी वॉन्ट टू बिकम मार्केट लीडर और वी वॉन्ट टू बिकम दिस और वी वॉन्ट टू बिकम दॅट. या व्हिजन लिहिल्या जातात. आता माझ्या गुरूंनी काय व्हिजन लिहून दिली आहे? जगामध्ये जे उत्तुंग आहे, जे अभिजात आहे ते माझ्या माणसाने मिळवावं. किंबहुना माझ्या माणसाचा प्रपंच हा इतरांच्या पेक्षा देखील उत्तमच झाला पाहिजे. हे माझ्या महाराजांचं व्हिजन आहे. आता ह्यामध्ये जे उत्तुंग आहे, जे अभिजात आहे, ही गोष्ट माझ्या मनाला विशेषत्वाने भावली की म्हटलं आपल्या गुरुला हे पाहिजे की माझा रामदासी कसा पाहिजे की जगामध्ये जे काही बेस्ट आहे ते आपण का नाही करू शकत या भूमिकेमध्ये जाणारा पाहिजे. त्यामुळे माझा 1997 साली जो मी एक प्लान टाकला होता तो 2004 साली मी मोठा केला. 2008 साली मी दुसरा प्लान टाकला. 2010 साली मी तिसरा प्लान टाकला. 2022 साली मी चौथा प्लान टाकला आणि यावर्षी आता माझा 5वा प्लान मी टाकतोय. या कुठेही गोष्टी करत असताना मला थांबायची इच्छा होत नाही, मी थकत नाही. या सगळ्याचं श्रेय कशाला जातं? म्हणजे आता पुन्हा मी रामायणामध्ये येतो की रामासाठी वानर आणि अस्वल लढायचे, राक्षसांशी खेळायचे, रक्तबंबाळ व्हायचे, खूप दमछाक व्हायची त्यांची. आणि आल्यानंतर रामराया फक्त त्यांच्याकडे एक दृष्टी टाकायचा आणि त्यांची दृष्टी किंवा त्यांनी एखाद्या वानराला केलेला स्पर्श देखील त्यांच्या सगळ्या हाल अपाष्टांना पूर्णपणे निवृत्त करायचा. तर आमच्या उपासनेमध्ये देखील आम्ही म्हणतो की तनु कष्टवी त्यासी आनंद देते. हे शरीर झिजवण्यासाठी आहे. काय होतंय ना आजच्या काळामध्ये बिझनेस म्हणजे लोकांना कम्फर्ट झोनमध्ये जाण्याची फार घाई आहे. मला असं वाटतं की तुम्हाला हा देह दिलेला आहे तो झिजवण्यासाठी दिलेला आहे. मना चंदनाचे परित्वा झिजावे परियंतरी सज्जना निववावे. समर्थ म्हणतात की हा चंदनाप्रमाणे देह झिजवा. चंदनाचा चंदन देखील झिजतंच, पण चंदनाच्या झिजण्याचे काही गुणधर्म आहेत. चंदन शीतलता देतं, चंदन प्रसन्नता देतं, चंदन सुगंध देतं, चंदन म्हणजे मांगल्य आहे. तर तुमचा देह तुम्ही अशा पद्धतीने झिजवा की ज्याच्यामुळं तुमच्या या कार्याने लोकांना शीतलता मिळेल, समाधान मिळेल. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मांगल्यता लोकांना प्रदान करता येईल, आनंद देता येईल, सुगंध देता येईल. अशा पद्धतीने ज्याला जीवन झिजवता आलं. मला असं वाटतं की नोकरी करणं हे पण चांगलंच आहे, पण या सगळ्या गोष्टी करत असताना आपण समाजाचं काहीतरी उत्तरदायित्व लागतो. मी आणि माझं घर या केवळ 4 भिंतींच्या संकल्पनेमध्ये मनुष्य रमतो, राहतो आणि त्यामुळे परमार्थाचे खरे अनुभव हे त्याच्या वाटेला येत नाही. पण मग तुम्ही आता या निमित्तानं वेगळ्या मुलांना भेटत असाल, लेक्चर्स होत असतील, तर ज्या मुलांना तर उद्योजक व्हायचंय खरंय त्यांना तुम्ही काय सांगता? सगळ्यात पहिली गोष्ट तर स्वप्न पाहिजे. आपल्याकडं स्वप्न बघितली जात नाहीत मुलांकडून किंवा ती स्वप्न रिअलिस्टिक बघितली जात नाहीत. म्हणजे एखादी गोष्ट मला करायची आणि मला अब्दुल कलाम देखील माझे खूप मोठे आयडॉल आहेत आणि अब्दुल कलामांचं वाक्य मी माझ्या ऑफिसमध्ये कोरून ठेवलंय. ड्रीम्स आर नॉट दोज विच आर सीन इन द स्लीप, ड्रीम्स आर दोज विच विल नॉट अलाव यू टू स्लीप. स्वप्न ती आहे जी तुम्हाला झोपू देणार नाही. खरं. आणि आजच्या काळामध्ये मुलांनी स्वप्नाळू असलं पाहिजे. स्वप्न पाहिजे त्यांच्यासमोर, एक ध्येय पाहिजे बघा. आणि लक्ष्य नसेल ना तर हे जीवन खूप दिशाहीन आहे, खूप रुचिहीन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तरुण मुलांनी पहिल्यांदा काहीतरी दैदिप्यमान स्वप्न बघायला पाहिजे. त्या स्वप्नाला रिअलिस्टिक, जसं एखाद्या चित्रपटामध्ये तुम्ही एक संकल्पना घेता, त्या संकल्पनेची कथा करता, कथेची पटकथा करता, त्याचे संवाद करता, त्याचे सीन करता. म्हणजे हा जसा क्रम आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्या स्वप्नाला व्हिजनमध्ये कन्वर्ट केलं पाहिजे, त्याला मिशनमध्ये कन्वर्ट केलं पाहिजे, त्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये कन्वर्ट केलं पाहिजे, त्याला ॲक्शन प्लॅनमध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. त्या ॲक्शन प्लॅनचा रिव्ह्यू केला पाहिजे. दरवर्षी आपण त्याच्यावर पाऊलवाट करतोय की नाही ते बघितलं पाहिजे. अशा पद्धतीने मनुष्याने जर आयुष्याला दिशा दिली तर मला वाटतं की ती स्वप्न वास्तव्यामध्ये यायला वेळ लागत नाही. आणि ती स्वप्न अनेकदा मोडली जातील, अनेकदा
लोक तुमचा त्याचा चोळामोळा करतील, पण ही अध्यात्माची जर शक्ती तुमच्या मागे असेल तर ती अध्यात्माची शक्ती त्याला कधी कोमेजून देणार नाही. ती थोड्या वेळ क्षणिक तुम्हाला लोपल्यासारखी वाटतील, पण ती शक्ती पुन्हा तुम्हाला रिज्युनेट करेल. पण मग आता हा जो एपिसोड लोक पाहत असतील, असं त्यांच्या मनात काय येऊ नये की तो तुमचं काय जाते सांगायला, तुमचा काय मोठा उद्योग आहे 50 कोटीचा, तुम्हाला तो अनुग्रह झाला आणि तुम्ही हळूहळू आता मोठे झालात, पण आता तुम्ही जास्तीत जास्त प्रसार करताय सगळ्या विचाराचा, पण तुमचा उद्योग पण मोठा आहे. खरं आहे. पण आमचे नाही आहेत उद्योग मोठे, आमचा अजून आमचे प्रॉब्लेमच आहेत उद्योगामध्ये, आम्हाला सोडवताच येत नाही, आम्ही प्रयत्न करतोच आहे, आमची श्रद्धा पण आहे विशिष्ट व्यक्तीवर किंवा विशिष्ट संतांवर, खरं आहे, पण नाही करता येतं. तुमचं काय ते सांगायला? याच्यामध्ये काय होतं माहिती का, की आपण लहानपणी बघा कंपॉस घ्यायचो आणि सर्कल काढायचो वहीमध्ये. तर काय होतं की कोणाची सर्कल लहान असू शकतात आणि कोणाची सर्कल मोठी असू शकतात, पण ह्यामध्ये या कंपॉसमध्ये सगळ्यात मोठी गुणधर्म काय की त्याचं जे टोक आहे ते सेंटरमध्ये फसलेलं असतं. तर हा जो आहे ना, हा आपला अहंकार आहे. हे जे मध्ये जे आपण टोक रुतून ठेवलंय ना, इगो ज्याला म्हणतो, हा माझा अहंकार आहे, मी करीन तर होईल. हा जो आपला भूमिका आहे, या मी करेन ते होईल या भूमिकेमुळं मनुष्याची स्वप्न विस्तारली जाऊ शकत नाहीत. आणि ह्यासाठी दासबोधासारख्या ग्रंथामध्ये इतकं सुंदर वाक्य आहे, मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होशी, राम करता ऐसे म्हणसी पावसी यश कीर्ती प्रताप. माझे समर्थ निक्षून सांगतात की फक्त तुम्ही तुमचं करते पण रामाकडे द्या. तुमचं हे सेन्स ऑफ डुअरनेस जो आहे की मी हे केलं, मी हे केलं, या करण्यामुळं तुमच्या यशाच्या कक्षा या खूप संकुचित होतात. तुम्ही प्रत्येक कर्म रामाला अर्पण करा. राम म्हणजे कोण? राम म्हणजे सत्य. राम ही एक सत्य शक्ती आहे आणि ती सत्य शक्तीचा जेव्हा तुम्ही आधार घेता तेव्हा त्या सत्याची जी ताकद आहे ना, ती तुमच्या मागं अशी काम करते. मला सांगा, 18व्या वर्षी ज्या माणसाने बिझनेस सोडला, डिप्लोमा केला होता, डिप्लोमा झाल्यानंतर मला इंडियन सिमलेसमध्ये लिटरली ट्युबा मोडण्याचं, म्हणजे एक प्रकारे रोजंदारीवर जशी लोक असतात ना की ते मोजून द्या, अशा पद्धतीचं काम मला होतं. मी असं म्हणत नाही की माझी बिझनेस सक्सेस स्टोरी ही खूप दैदिप्यमान आहे किंवा काय, पण मला असं वाटतं की ज्या लेवलवरून मी ती बिझनेस चालू केला त्या पातळीपासून भगवंताच्या या कृपेने किंवा या फक्त त्यांच्या तत्वज्ञानाच्या आधाराने जी झेप, जी उंची मिळालेली आहे, ती निश्चितच तुम्हाला देखील तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करता येते. याच्यासाठी एकच गोष्ट करायची, शरणागतीचा भाव ठेवायचा, प्रत्येक गोष्ट आपल्या गुरुला निवेदित करायची, आणि हे सगळं ते माझ्याकडून करून घेत आहेत. कारण की कसं आहे ना, की जेव्हा तुम्ही अहंकार स्वतःकडे ठेवता, तर अहंकार कसा आहे की एखादी बारीक वायर आहे आणि त्याला 440 व्होल्टचा करंट द्यायचा आहे, तर ती वायर तापणार, जळणार, जळून जाणार, तो करंट वाहू शकणार नाही. एनर्जी जी आहे भगवंताची, ही सत्यरूपाची, या रामरूपाची जी एनर्जी आहे, ती एवढ्याशा देहामधून ज्यांनी स्वतःकडे सगळं करते पण घेतलंय, त्याच्यातून व्हायला लागली की त्याला संताप होणार. जसे तुम्ही प्रश्न काढले की आमचा वाढत नाही, मग आम्ही काय करायचं, हा आम्ही करतो ना, हा जो मी आहे ना, तोच त्या टोक कटरचं टोक आहे. हे सगळं शरणागतीने, साधनेने अर्पण करायला शिकलं पाहिजे. आणि मनुष्याने हे काय माहिती आहे का सर, हे ऐकायला छान वाटतं. नाही, हे मी अनुभवाने सांगतो, हे मी करून सांगतो तुम्हाला. ही गोष्ट होऊ शकते. जर तुम्हाला एखादा मोटिवेशनल स्पीकर डोळे मिटून काहीतरी फेथ स्टोरी सांगतो आणि ती तुम्ही करता, म्हणतात ना ती डोळी बांधा आणि तुम्ही तुमचं टीम बिल्डिंग मध्ये तुम्हाला पडायला सांगतात, लोक करतात ना. मग तुम्ही ह्या संतांनी जर एवढं निक्षून सांगितलं की राम करता ऐसे म्हणसी पावसी यश कीर्ती प्रताप, वाय डोंट यू फॉलो दिस? नाही, संतांचं सांगणं तर खूपच महत्वाचं होतं. तुकोबांचं काय किंवा नामदेवाचं काय, ते काळापुढचेच होते. अगदी बरोबर. आणि त्यांचा खरा अर्थ अंगीकृत करून जर आपण जगायला लागलो तर खूपच पुढे जाऊ. निश्चितच. पण सर, एक मुद्दा महत्वाचा असा आहे की मला दोन वेगळे प्रश्न आहेत. अगदी. एक, तुम्ही जो म्हणालात ना की अहंकार, जे टोक असतं, हो, कंपासचं टोक हा अहंकार आहे. खरंय. आणि मग तुम्ही असं म्हणा की ते रामानं केलं, म्हणजे मला असं वाटतं की कृतज्ञताच आहे एक प्रकारची परिस्थिती, युनिव्हर्स बद्दलची. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही असं काही अगदी वर्ण आलेले नाही. नक्कीच. तुमच्या आयुष्यात एक अहंकार असेल, मीपणा असेल. हो. तो पॉइंट कुठला होता जिथं तो अहंकार होता आणि तो गळून पडलाय का? नाही, कसं आहे, आपल्याला मी असं काय विचारलं, तुम्ही तुमची उदाहरणं देता ना तेव्हा लोकांना ते जास्त पटू लागतं. खरंय. आता बघा, गुरु, आपण बघतो अनेक लोक नामस्मरण करत असतात. मला गोंदवलेकर महाराजांनी रामनाम दिला. आता हे रामनाम दिलं म्हणजे केवळ काही अक्षरांचा संचय दिला नाही त्यांनी मला. आता राम या शब्दाचा जर आपण अर्थ बघितला तर त्यामध्ये 3 अक्षर येतात, र, आ आणि म. र जे आहे ते अग्नितत्व आहे, आ जे आहे ते आदित्य म्हणजे सूर्य तत्व आहे, आणि म हे चंद्रमा तत्व आहे. म्हणजे जसं तुम्ही एखादी गोळी घेता, त्या गोळीमधून समजा क्रोसिन गोळी घेतली तुम्ही टॅबलेट, पण त्याच्यामधून जाते पॅरासिटामॉल तुमच्या पोटामध्ये.
तसं राम हे नाम तुम्ही जेव्हा घेता तेव्हा र, आ आणि म या 3 अक्षरांची बीज तत्व तुमच्यात काम करतात. एक आहे अग्नितत्व, एक आहे सूर्यतत्व, एक आहे चंद्रमा तत्व. अग्नितत्व काय करतं की तुमच्या आतमधल्या या अहंकाराला जाळायला लागतं. आ तत्व म्हणजे आदित्य तत्व काय करतं की तुमच्या आतमध्ये ज्ञानाचा प्रकाश पाडू लागतं. आणि म म्हणजे चंद्रमा तत्व काय देतं की तुम्हाला या सगळ्या अवस्थेमध्ये समाधान देतं, शीतलता देतं. आता या 3 गोष्टी पण या व्यक्तिगत आहेत ना. हो, पण ह्या 3 गोष्टी माझ्या जीवनात मला कशा काम करून घेतात ते मी सांगत होतो. हा. की र तत्व जे आहे, अग्नितत्व जे आहे, या अग्नितत्वानी माझ्यातला जो अहंकार होता तो जळायला लागला. अहंकार जळायला लागला म्हणजे काय झालं, माझ्या प्रतिक्रिया बदलल्या. आता नाव आय कम टू युअर पॉइंट की या राम नामाने काय झालं. कसं आहे, सिच्युएशन तर घडून गेलेली आहे, एखादी लॉस किंवा प्रॉफिट होऊन गेलं आहे. मोस्टली मनुष्य त्याचं पुढचं भवितव्य त्या घटनेवरती दिलेल्या प्रतिक्रियांच्या मधून पुढचं भवितव्य ठरवत असतं. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला लॉस झाला आणि जर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की काही अर्थ नाही व्हावा, तर याचा अर्थ मोस्ट लाईकली त्याचा धंदा बंद पडण्याच्या मार्गावर. आणि एखादा म्हणाला रे असू दे रे, बघूत आपण काय होतंय, परत लढूत. ही जी एक आशावादी दृष्टिकोन आहे तो मनुष्याला बऱ्याचदा त्या परिस्थितीमधूनही मार्ग पण हा दाखवतो. स्वभाव आहे. हा स्वभाव आहे, पण तो स्वभाव घडवावा लागतो. गुरु आपलं शिल्प घडवतो अध्यात्मामध्ये. स्वभाव माणसाचा कसा घडतो. अध्यात्मामध्ये गुरुला शरण गेलो की गुरु तुमचं शिल्प घडवतो. आज काय झालंय, आम्ही एखाद्या पाषाणामध्ये जशी मूर्ती दडलेलीच असती भगवंताची, पण स्वभाव कसा घडतो. स्वभाव, संस्कार आणि माणसाच्या नशिबी आलेले अनुभव. स्वभावाच्या तळाशी आहे वृत्ती आणि वृत्तीच्या तळाशी आहे वासना. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या मुंग्यांनी वारुळ करताना कणकण कणकण ते आणतात आणि ते कणकण आत जातात, ते एक वारुळ तयार होतं. तर आतमध्ये वासनारूपी विरळ मुंग्या आहेत प्रचंड. त्या वासनारूपी विरळ मुंग्या तुम्ही म्हणता त्याप्रमाणे संस्काराचं वारुळ तयार करतात. संस्काराच्या वारुळातून तुमचा स्वभाव घडतो. बरोबर. आणि अहंकार म्हणजे काय, त्या वारुळावरती जेव्हा एखादा घाव बसतो तेव्हा त्यातून जशा मुंग्या बाहेर येतात, त्याप्रमाणे मनुष्याच्या अहंकाराला एकदा धक्का लागला की त्याच्या या सगळ्या प्रकारच्या वासना. हा. पण अहंकार गळून पडायला मला तशी घटना घडावी लागते ना. आपल्याला असं वाटतं की आपला अहंकार गळून पडलाय, पण ती अहंकाराची केवळ झालेली एक प्रकारची ऍक्टिंग आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हो, ती गोष्ट आहे माहिती आहे का, एक भीम आणि हनुमानाची गोष्ट आहे, शेपटाची. मारुतीची शेपटाची. ती सिच्युएशन घडली आणि त्याचा अहंकार गळून पडला. खरंय, आता मी उदाहरण देतो तुम्हाला. अगदी बरोबर. अहंकार गळून पडायला मला नाम जपणं हा अतिशय व्यक्तिगत गोष्ट आहे माझी. पण घटना घडल्यानंतर मी जाग्यावर येणं हे मटेरियलिस्टिक आहे. कारण सिच्युएशनमुळे मी जागा झालोय. पण ती कशी असते ना, अहंकार ही स्प्रिंग सारखी असते. म्हणजे तुम्हाला जे वाटतं की त्या मिनिटाला जे गळून पडलेलं आहे ते एखाद्या स्प्रिंग सारखं फक्त त्या क्षणी दबलेलं असतं. मनुष्याचा अहंकाराच्या बद्दल आमच्या उपासनेमध्ये आम्ही काय म्हणतो, अहंकार शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने. हा शत्रू अतिशय सूक्ष्म आहे. हा मनुष्याला कधीच सोडत नाही. अगदी मी बघतो अतिशय विनम्र 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 म्हणणारी मंडळी देखील एखाद्या सिच्युएशन मध्ये येतात तेव्हा त्यांचा कशा पद्धतीने तो अहंकार उफाळून आलेला पण असतो. शेवटी मनुष्य स्वभाव आहे. अगदी बरोबर आहे. तर तो स्वभावाचं वृत्त्यंतर झालं पाहिजे. इट हॅज टू बी कम्प्लिटली कन्व्हर्टेड. आणि हे कन्व्हर्जन अध्यात्माशिवाय होऊच शकत नाही. मनुष्य हा केवळ एखाद्या इन्सिडंटनी किंवा एखाद्या प्रसंगाने तेवढ्या वेळापुरता बदलतो, पण तो पूर्ण अंतर्बाह्य बदलणं हे अतिशय अवघड आहे. मी त्याला म्हणत नाही की होऊच शकत नाही, पण ते अपवादात्मक आहे. पण त्याच्यासाठी जर कुठला सायन्स असेल, सायंटिफिक मार्ग असेल अहंकार गळून पडायचा, तर तो अहंकार गळून पडायचा एकच सायंटिफिक मार्ग आहे आणि तो म्हणजे परमार्थ, अध्यात्म. या मार्गाने जो जातो आणि बघा मी पुन्हा सांगतो, अध्यात्म लोकांसाठी करणं याने तुमचा अहंकारच वाढीला लागेल. हे इतकं सटल शास्त्र आहे की या मार्गामध्ये फक्त इंट्रोस्पेक्शन, आणि माझ्या गुरूंच्या भाषेत सांगायला जावं तर हा परमार्थ हा एकाने एकाशी खेळायचा खेळ आहे. तुम्ही तुमचाच अॅनालिसिस करत राहायचं आहे सतत. तुम्ही कुठं चुकत आहात, तुम्हाला नेमकं काय सुधारणा केली, आपलाची संवादू आपणाशी. बरोबर आहे. एकीकडे बिझनेस असा असतो की असं म्हणतात की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह इन वॉर असं म्हणतात. बरोबर आहे. तसं बिझनेसला पण लागू आहे. हो, अलीकडच्या अनेक MBAच्या सेमिनार्समध्ये किंवा उद्योजकांच्या वर्कशॉप्समध्ये असं म्हटलं जातं की हुक ऑर क्रूप बिझनेस झाला पाहिजे, तुम्ही काही करा. हे आणि तुमचं जे अध्यात्म सांगत हे कसं जोडायचं. आता याच्यामध्ये मी पुन्हा आपल्याला कदाचित पटणार नाही, पण मी माझ्या गुरुकडे आपल्याला घेऊन जातो. आपण कधी गोंदवल्याला गेलाय की नाही मला माहित नाही, पण गोंदवलेकर महाराजांचं आराध्य होतं राम, आणि समाधीच्या वरती श्रीकृष्णाचं मंदिर आहे. म्हणजे आयुष्यभर महाराजांनी रामाची उपासना केली, पण मस्तकावरती कृष्णाला बसवलंय. म्हणजे थोडक्यात काय की ह्या दोन मर्यादा पुरुषोत्तमाची जर चरित्र बघितली, एक हृदयामध्ये राम असला पाहिजे आणि मस्तकामध्ये मात्र कृष्ण असला पाहिजे. आणि कृष्ण काय शिकवतो, कृष्ण तुम्हाला रणनीती शिकवतो.
आता तुम्ही कुठलाही कृष्णाच्या केलेल्या सगळीकडे लीला लागू, बघा, सगळीकडे लागू मग तुम्ही तिथं सांगा बरं बाय हुक और क्रूक आहे की नाही. जरासंधाचा वध करताना जो सूर्याला लपवून ठेवू, म्हणजे भीमाला सांगतो त्याचे 2 तुकडे करून टाक, जयद्रथाच्या वेळेला सूर्याचाच तो लोप करून टाकू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये ज्या फेअर प्लेज आहेत त्या गोष्टींसाठी तुम्हाला कोणीच अडकवत नाहीये. तुम्हाला कुठंच असं म्हणत नाही की बघा, मी असं म्हणेन, आमच्या महाराजांचा पुन्हा शब्द सांगतो की महाराज म्हणतात व्यवहार कसा करावा की आपण कोणाला फसवू नये आणि आपण लोकांकडून फसून घेऊ नये. मग आपण लोकांकडून फसून घेऊ नये एवढी जर सावधानता आपण ठेवली तर मला वाटतं की तुम्ही ऑलरेडी 50% युद्ध जिंकलेलं असतं. 50% युद्ध जिंकलेलं आहे. काय होतं की मनुष्याला मोह आहे, अभिलाषा आहे, आणि म्हणून तो आता आजच्या काळामध्ये या डिजिटल गेम्समध्ये लोक किती लाखो रुपये घालवतात आपण बघतो. मग हा काय, हा मोह नाही तर काय, हा मोहच तुम्हाला त्या ट्रॅपमध्ये घेऊन जातो. तर हे जर आपण गुरूंची वचनं व्यवस्थित ऐकली आणि ती घट्ट पकडली, आणि प्रत्येक वेळेला जसं GPS लावल्यानंतर तुम्ही रस्ता सोडत नाही, मी गुरु पोझिशनिंग सिस्टीम म्हणतो की जीवनाच्या प्रत्येक वाटचालीमध्ये तुम्ही गुरु पोझिशनिंग प्रमाणे चाला. गुरुचं वचन काय सांगते ते ऐका आणि त्याप्रमाणे वागा. लोकांना सांगायचं न सांगायचं तो भाग वेगळा आहे, पण तुम्ही अशा पद्धतीने जर गुरुच्या वचनांवर चालला तर तो बरोबर डेस्टिनेशनला नेतो तुम्हाला. या सगळ्यामध्ये उद्योजकांना काय भान बाळगलं पाहिजे असं काय सांगू शकाल का? भान म्हणजे कसं आहे की प्रत्येक उद्योजकाचं एकच आज ध्येय आहे, पैसा कमवणं. मला माझ्या आयुष्यामध्ये जे काही चांगली मंडळी भेटली त्यामध्ये थर्मॅक्समध्ये एक आमचे जनरल मॅनेजर होते DL चव्हाण म्हणून. जेव्हा मी नोकरी सोडायची वेळ आली तेव्हा त्यांनी मला हाच उद्देश विचारला की व्हॉट इज युअर पर्पज ऑफ क्विटिंग द जॉब, व्हाय यू वॉन्ट टू स्टार्ट बिझनेस. तर मी म्हटलं सर मला पैसे कमवायचे आहेत. मूर्ख आहेस म्हणतो, मला एका शब्दात त्यांनी सांगितलं. बिझनेसचं बाय प्रॉडक्ट ते प्रॉफिट. बरं. आणि बिझनेसमध्ये आज आम्ही सगळेजण प्रॉफिट हे मेन प्रॉडक्ट करून ठेवलेलं आहे. आणि त्यांनी मला त्यानंतर सांगितलं की तू तुझ्यासारख्या कमिटमेंटची 4 लोक तयार करण्यावरती काम कर. ती 4 लोक तुझा बिझनेस चालवतील आणि ते तुला प्रॉफिट आणून देतील. तुला फक्त या 4 लोकांना सांभाळायचं आहे. ह्या पद्धतीने बिझनेस करणं हे त्यांनी मला तिथं शिकवलं, जे आमच्या थर्मॅक्समध्ये RD आगा साहेबांनी त्या पद्धतीने तेव्हा कंपनी उभारली होती. बरं. आगासाहेबांची देखील तीच विजन होती. टाटा साहेबांची पारशी समाजाचं हे फार चांगलं कार्य आहे की ते लोकांना धरून राहतात. माणुसकीच्या दृष्टिकोनातून ते बिझनेस करतात, जो आमच्यापैकी अनेक उद्योजकांना कळत नाही. दुसरी गोष्ट, माणूस सांभाळत असताना त्याच्या चुका देखील पोटात घेण्याची तुम्हाला धारिष्ट पाहिजे, टॉलरन्स पाहिजे. आज काय आहे, आम्ही ना अर्धवट इंडियन राहिलो ना पाश्चात्य राहिलो, मध्येच कुठेतरी लटकलोय. आपण तिकडची हायर अँड फायर पॉलिसी घेतो. कुठली चूक झाली की मनुष्याला लगेच फायर करण्यामध्ये आम्हाला वाटतं नाही ते बरोबरच आहे, ते करायलाच पाहिजे होतं. पण त्या मनुष्याला जर त्याच्या चुकांची थोडक्यामध्ये तुम्ही जाणीव करून दिली आणि पुन्हा असं नको वागू एवढ्या पद्धतीने जरी त्याला सांगितलं, मनुष्य ह्युमन इज टू एअर. पण तुम्ही त्या माणसाला किती पद्धतीने हे करत आहात, हा भाग फार महत्त्वाचा आहे. तर उद्योजकांनी टीम बिल्डिंगवर काम केलं पाहिजे. दे हॅव टू प्रोड्यूस एंटरप्राइजिंग स्किल इन द ऑर्गनायझेशन. त्यांनी त्या लोकांना अशा पद्धतीने सतत लिडरशिप दिली पाहिजे, फ्रीडम दिला पाहिजे. आणि डेलिगेशन करत असताना काय होतं, स्मॉल मीडियम एंटरप्राइजमध्ये डेलिगेशन फक्त नावाला असतं. बरोबर. मालक म्हणेल उठ की उठायचं, बस म्हटलं की बसायचं, ही काही डेलिगेशन नाहीये. तू तिथं जाऊन मला तिथं रिपोर्ट कर, तिथपर्यंत कसं जायचं, काय करायचं हे सगळं तू ठरवायचं. अशा पद्धतीने जर लोकांना फ्रीडम दिलं तर तुम्हाला त्या पॉइंटला जाऊन तो मनुष्य रिपोर्ट करतो, काय चुकलं त्याला सांगता येतं. ही मोकळीक लोकांना जर आपण देऊ शकलो, त्यांना थोड्याशा कदाचित 2 गोष्टी चुकल्या तरी ते त्यांच्या अनुभवातून शिकत जातील, अशा पद्धतीने गेलं तर मला वाटतं की बिझनेस हे लॉंग लास्टिंग होतात. आणि गेले 30 वर्ष झाले मी ही इंडस्ट्री चालवत असताना या मंत्राने चाललो, जे मला माझ्या गुरूंपासून मिळालं. हे अध्यात्म मला माझ्या गुरूंपासून मिळालं आणि त्या भूमिकेतून मी गेलो. पण याच्यासाठी टॉलरन्स लेवल पाहिजे. आज काय आहे, बिझनेसमधला दिवसाला 10 रुपये देखील लॉस झालेला खपत नाही. आणि कदाचित त्याचा प्रॉफिट असेल 1 लाख रुपये, पण त्याला 10 रुपये लॉस चालत नाही. मी म्हणतो तुम्ही 5% तर टॉलरन्स ठेवा लोकांसाठी, आणि मग त्या टॉलरन्सने जर तुम्ही चालत राहिला तर हीच मंडळी तुम्हाला पुढे जाऊन त्या 1 लाखाचे 10 लाख करून देऊ शकते. वा. शेवटचा प्रश्न विचारतो. येस. या सगळ्यामध्ये आता जे उद्योजक आहेत, ज्यांचं 5-7 वर्ष उद्योग चालू आहे किंवा ज्यांना उद्योग उभा करायचा आहे, त्यांना अध्यात्मातली अशी कुठली 4-5 सूत्र किंवा पॉईंट सांगाल की हे पॉईंट लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवलं तर कदाचित पुढचा मार्ग सोपा होईल? खरं आहे. पहिली गोष्ट तर व्यसनांपासून अलिप्तता पाहिजे. कारण की आज मी बघतोय की इंडस्ट्रीमध्ये मनुष्य रंजन करण्यासाठी किंवा आपलं स्ट्रेस घालवण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये ड्रिंक्सच्या अधीन गेलेला आहे.
तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला खरंच काही सुधारणा करायची असेल, या आपण आत्ता ज्या काही संवाद केला त्यामधून जर काही 2 गोष्टी घ्यायच्या असतील, तर पहिली गोष्ट तर त्याला ह्या अशा गोष्टींपासून ज्याच्यामुळे त्याचं शरीर नाचतंय, पैसा जातोय आणि काहीच होत नाही त्याच्याकडून, या सगळ्या गोष्टींचा पहिले तर त्यांनी त्याग केला पाहिजे. दिस इज वन. दुसरी गोष्ट, त्याने स्वतःच्या तब्येतीवरती काम केलं पाहिजे. कारण की मनुष्याला तेव्हाच पॉझिटिव्ह विचार येतात जेव्हा तो आपल्या स्वतःची तब्येत चांगली ठेवू शकेल. तर थोडासा व्यायाम, म्हणजे आमच्या समर्थांनी आम्हाला काय शिकवलं, सूर्यनमस्कार सांगितले, सुदृढ शरीर सांगितलं, तर ह्या गोष्टींवरती काम केलं पाहिजे. तिसरी गोष्ट, जसा शरीराला व्यायाम पाहिजे तसा मनाला व्यायाम पाहिजे. कारण की आपण सगळी मंडळी त्या मनाला कधी रिलॅक्सच होऊ देत नाही. कारण की जसं कुठलाही बघा, तुम्ही व्यायामामध्ये समजा लोअर बॉडी केली तर दुसऱ्या दिवशी तुम्ही रेस्ट करता लोअर बॉडीला, अपर बॉडी घेता का? कारण की ते जे रप्चर झालेले मसल आहेत ते तुमचे थोडेसे रिकवर व्हायला वेळ मिळतो. बरोबर. आपण मनाला काही वेळच देत नाही रिकवर व्हायला. जे काही शॉक्स बसलेले आहेत त्यांना रिकवर व्हायला वेळ देत नाही. तर थोडंसं ध्यानधारणेचं मी गणित सांगेन, किंवा ते नसेल जमत तर नामस्मरणाचं गणित सांगेन. तेही नसेल जमत तर मी म्हणतो तुम्ही तुमच्यासाठी एक अर्धा पाऊण तास काढा. एखादं किशोर कुमारचं गाणं आहे का, एखादं लता दीदीचं गाणं आहे का, एखादं सुंदर काव्य आहे का, जगामध्ये म्हणा, चित्र काढा. अगदी बरोबर. परमार्थामध्ये तुम्हाला त्या विषयापासून थोडंसं लांब जाण्याची कला साधली पाहिजे, स्वतःचा विसर पडला पाहिजे. हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे. कारण की जोपर्यंत तुम्ही रिफ्रेश होत नाही, रिज्युनेट होत नाही, तोपर्यंत तुम्ही ती एनर्जी देऊ शकता. आमच्याकडे असे महाभाग आहेत जे म्हणतात असे ड्रिंक्सला गेलो की मला माझा विसर पडतो आणि मी लांब जातो. नाही, एक्झॅक्टली. पण त्या ड्रिंक्सनी कोणाचा भलं झालंय का? आपण अगदी एकच प्यालापासून सगळी नाटकं बघत आलो, त्या नाटकांना हिट करत गेलो, पण आपण काही सुधारलेलो नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून आपण काहीतरी इथं शिकवण घेतली पाहिजे. आणि बघा, तुम्ही अगदी मी डोनाल्ड ट्रम्पचं उदाहरण देतो. ही हॅज नेव्हर टच ड्रिंक्स इन हिज होल लाईफ, दिस इज व्हॉट ही क्लेम. किंवा वॉरन बफेचंही त्याच्यातही त्यांनी तेच सांगितलेलं आहे. म्हणजे असं नाही की त्या पाश्चात्य संस्कृतीमध्ये म्हणजे ते अकंठ मध्यामध्येच बुडालेले आहेत. हे तर आपल्यासारख्या लोकांनी की ह्या अवघड मार्गाने जाण्यापेक्षा हा आपला बरा 1-2 पेग घेतले आणि शांतपणे जाऊन झोपलो. बघा कसं आहे माहिती का, तुम्हाला आयुष्यभर एक छोट्याशा संकुचित सर्कलमध्ये जगायचं असेल ना, तर ओके, यू कॅन लिव्ह द लाईफ विथ द वे यू वॉन्ट. पण आज जर एक मनुष्य शून्यातून इथपर्यंत आलेला आहे, मी म्हणतो अजूनही माझ्यासमोर खूप मोठी होरायझन आहेत आणि मी जाणार आहे, निश्चित जाणार आहे, मला नक्की खात्री आहे त्याच्याबद्दल. पण ह्यासाठी जाण्यासाठी हा एक माझा वेगळा जगावेगळा मार्ग आहे. मी असं म्हणत नाही की हा एक वेल एस्टॅब्लिश्ड मार्ग आहे. कारण की या मार्गावरती ट्रॅफिक फार कमी आहे, लोक यायला तयार होत नाहीत, लोकांना इमिजिएट रिझल्ट्स लागतात. आजच्या काळामध्ये लोकांना सगळं क्विक बाईट पाहिजेत, इमिजिएटली बटनावरती त्यांच्या घरामध्ये त्यांना आवडणारा पदार्थ यायला पाहिजे. परमार्थामध्ये तसं होत नाही. थिंग्स हॅपन ॲट इट्स ओन पेस, ॲट इट ओन विल. आणि ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारण्याची जी तयारी आहे ना, मानसिकता, ती घडवण्याचं काम परमार्थ करतं. परमार्थ हे असं काही बटन नाही की ते यश तुम्हाला मिळवून देईल लगेच. पण या अपयशांमध्ये जे खचून लोक जे मागं पडतात, खरं तर अपयश हे एक फार चांगली, म्हणजे आपल्याकडं शिकवलं जातं की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. पण आपल्यापैकी किती जण त्याला पहिली पायरी म्हणून स्वीकारायला तयार आहेत? नो वन. पण ही जी भूमिका आहे ती मला वाटतं की या जर तुम्ही स्वतःला थोडासा विसर पाडायची कला निर्माण केली तर त्याने ती तिसरी टप्पा येतो. चौथी गोष्ट मी म्हटल्याप्रमाणे विजन हे फक्त डॉक्युमेंटरी विजन नसली पाहिजे. तुमच्यासमोर खरंच काहीतरी ध्येय असलं पाहिजे. ध्येयहीन जीवन हे फार रसहीन आहे. म्हणजे आमचे गोस्वामी तुलसीदास म्हणतात की भगतीहीन बिन जीवन कैसे, लवन बिना बहु बिंजन जैसे. अनेक व्यंजनं केली पण त्यात एखादही मीठ नसेल तर ते कुठलंच व्यंजन जसं पोटाला उपयोगाला येत नाही, तसं ध्येयहीन रसहीन जीवन. आणि मग ते क्वांटिफिकेशन कसं करायचं याच्याबद्दल मी बोललोच की फक्त तुम्ही पैसा, ठीक आहे, तुम्ही लिहा टर्नओव्हर माझा 10 कोटीचा, मला 20 कोटी करायचा आहे, पण तुम्ही हे लिहा की मला 4 कमिटेड लोक तयार करायचे. काहीतरी त्याच्यामध्ये एक सोशल कॉस्ट जोडा की मला माझ्याबरोबर एक 4 मुलांना मी शिक्षणाला घालणार. मी म्हणतो की आपण आपली व्हिजन स्टेटमेंट, ऑब्जेक्टिव्ह हे जरा थोडेसे या अध्यात्माच्या गाळणीतून जर गाळून घेतले ना, तर छोट्या माणसाने, मला मग एखादा छोटासा व्यावसायिक असेल, एखादा किराणा मालवाला असेल, त्याचं उत्पन्न त्याच्या फॅमिलीपुरतं असेल, पण तो निदान एक 4थीमध्ये जाणाऱ्या मुलाची फी भरणं इतकं तर कमवतो. बरोबर. उद्या जर त्यांनी त्याच्या व्हिजन स्टेटमेंटमध्ये एक आतमध्ये लिहून ठेवलं की मी एक मनुष्याला कोणाला तरी तयार करणार, मला असं वाटतं की हे देखील परमार्थाचंच काम आहे. परमार्थ म्हणजे केवळ हातामध्ये जपाची माळ घेऊन बसणं नाही आहे, हा एक जीवनाला उदात्तीकरणाचा मार्ग आहे.
एक व्यापक जीवन. आपल्यासोबत इतरांचंही जगणं सोपं करण्याचा म्हणजे प्रयत्न किंग साईज, लिव्ह लाईक किंग साईज हे एका चुकीच्या गोष्टीवरती लिहिलेलं आहे. पण खरं बिझनेस विजन ही अशी असली पाहिजे की यू शुड लिव्ह युअर लाईफ लाईक अ किंग साईज. उगीच छोटं कुपमंडूक वृत्तीने जीवन जगू नये. आणि बिझनेस हा असा आनंद घ्यायचा मार्ग आहे. तुम्ही पण आनंद घ्या, तुम्ही पण त्याचा उपभोग घ्या, समाजाला देखील त्याचा उपभोग मिळू द्या. आणि सगळ्यांचं आयुष्य कसं तुम्ही तणावमुक्त करू शकाल. तुम्ही तणाव कमी करू शकता, मुक्त नाही म्हणणार, पण तणाव कमी कसा करू शकता. एक ऑर्गनायझेशन एक आपलं घर असं वाटलं पाहिजे. कारण की मनुष्य घरापेक्षा जास्त वेळ आज जर त्या कंपनीमध्ये राहतोय तर तुम्ही तीच तुमचा आश्रम समजा, तीच तुमचं वर्कप्लेसच तुमचं मंदिर समजा. आणि तिथं आनंद कसा ठेवता येईल याचा विचार करा. आय थिंक देर आर सो मेनी इन्साइट्स. आणि हे अप्रोच जे आहेत ना, हे वृत्त्यंतर परमार्थ घडवून आणतात. हे कुठलीही इन्स्टिट्यूट घडवत नाही, हे कुठलंही पुस्तक घडवून आणू शकत नाही. हे समाजामध्ये अत्यंत विरळा लोकांना ऍप्लिकेशनमध्ये आणण्याचं शास्त्र आहे. आणि जे मला आज माझ्या गुरुच्या कृपेने दिसतंय, जाणवतंय, अनुभवता येतंय. सो आय एम जस्ट वा. मला तुमच्याशी बोलून छान वाटलं. एक महत्वाची गोष्ट मला यात जाणवली की अध्यात्म हे ज्याचं त्याचं असतं. आता सरांना गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह आहे, पण याचा अर्थ प्रत्येकाला तोच असतो असं नाही. प्रत्येकाचे महाराज वेगळे असतात, संत वेगळे असतात, ती ठिकाणं वेगवेगळे असतात. मुद्दा हा आहे की ती शिकवण आपण आपल्या आजच्या जगण्यात कशी आणतो आणि अर्थातच त्यामुळे इतरांचं जगणं सोपं कसं करता येईल हा महत्वाचा मुद्दा मला वाटतो. तुम्ही आलात मित्रमंडळमध्ये आणि तुमचे अनुभव शेअर केलेत, मला खूप छान वाटलं. ग्रेट. तुमचाही उद्योग असाच मोठा होऊ दे. तुम्हाला खूप शुभेच्छा. थांबतो. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. रवींद्रजी सोशल मीडियावर आहेत, मी सुद्धा आहे. तुमच्या अभिप्राय महत्त्वाचे आहेत, कमेंट्स महत्त्वाचे आहेत. ज्या काही प्रश्न असतील तर मी ते त्यांनाही विचारू शकतो, त्यातून आपल्याला उत्तरं मिळतील. तर छान राहा. आपलं घोषवाक्यच आहे की चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं. त्यामुळे आज रवींद्रजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. थांबतो. भले ते घडो. थँक्यू सर. नमस्कार.